शेवटी भाजणी ती भाजणी. भाजणीच्या चकल्या जी खाण्यात मजा आहे ती इतर एका पदार्थामध्ये नाही. बऱ्याच माझ्या मैत्रिणी म्हणतात की मी तांदळाचीच बनवली, मी मुगाच्या डाळीचीच बनवली, मी ज्वारीची, बाजरीची, गव्हाची, पोह्याची. पण नाही हो, भाजणीच्याच चकल्या छान असतात. आपण बाजारातूनही विकत आणतो त्या पूर्ण भाजणीच्याच असतात. चला तर आपण लगेच तयारीला लागू. सोपी अशी पद्धत आहे, पटकन होणारी आहे. नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. बघितलं ना चकली किती छान झालेली आहे आज. तुम्हाला तर नक्कीच वाटेल की हिने दुकानातूनच विकत आणलेली आहे. पण जसे जसे बनवत जाऊ तसे तसे तुम्हाला कळेल की खरंच दुकानातले आहे की घरच्या आहे. अप्रतिम चवीच्या झालेल्या आहे, अजिबात तेल पिलेल्या नाही. बघा तुम्हाला हाताला माझ्या तेल दिसतंय का? तोडूनही दाखवते किती कुरकुरीत झालेले आहे की नाही. अगदी ठिसूर, अगदी छान झालेले आहे. कितीही कौतुक करावं तितकं कमी. आणि हे तर काय, मला कॉन्फिडन्सच तेवढा आला होता. म्हटले चला आज अशाच चकल्या बनवायच्या. तर खरंच तुम्हाला सांगते, माझं मनात ठरवलेलं होतं ते पूर्ण झालं. मी बनवूनच दाखवल्या. माणसाने नेहमी नवीन नवीन शिकावं, तेच तेच काय. चला तर येथे मी 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. जाड रेशनचे तांदूळ आहे बरं का. आणि जी वाटी हे अनारसीचे तांदूळ भिजत घातलेले आहे 2 प्रकारचे, ते दाखवले मी. हां, आता काय करा, हे तांदूळ आहे ना ते स्वच्छ धुवून घ्या, चाळणीत नेत्रत ठेवा आणि लगेच फॅनखाली सावलीत वाळत घाला. फॅनखाली म्हणजेच. आणि ते काय 1 ते 1.5 तासात छान असे सुकता. हे बघा लगेच सुकले सुद्धा. आणि लगेच आपण भाजायला घेऊ. नक्की हीच प्रोसेस तुम्ही बनवा बरं का मैत्रिणींनो. कारण ह्या ज्या चकल्या आहे ना तेलात अजिबात विरघळत नाही, तेल अजिबात पीत नाही. आणि विशेष म्हणजे नंतरूनही नरम होत नाही, शेवटपर्यंत कुरकुरीत ठिसूर राहतात. कडकपणा अजिबात त्यांच्यात येत नाही. मला काय सांगायचं हे तुमच्या लक्षात आलंच असेल की ठिसूरपणा आहे त्यांच्या अंगामध्ये किंवा कडकपणा नाही. तर अशा पद्धतीने तांदूळ भाजा की कलर त्याचा थोडासा गुलाबी झाला पाहिजे, अगदी हाताने सुद्धा चुरले गेले पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने. तर मी 2 वेळा हे भाजून घेतलेलं आहे, म्हणजे 2 बॅचमध्ये. पहिल्यांदी झाले भाजायचे, आता दुसरीही अशाच पद्धतीने भाजून घेते. तर चला आता दुसरी स्टेप. तर येथे मी 1.5 वाटी जी पहिली तांदळाला वाटी घेतली होती तीच वाटी घ्यायची. 1.5 वाटी मी डाळ्या घेतलेल्या आहे, फुटाण्याची डाळ असते ती. अशा पद्धतीने घ्यायची. ती तशी रोस्ट केलेली असतेच, पण आपणही थोडीशी भाजून घ्यायची जेणेकरून ती प्रोसेसला अगदी योग्य आहे. आणि येथे मी जी वाटी अगोदर घेतली होती तीच वाटी थोडीशी सपाट, किंचित थोडं कमीच घ्या कारण ही डाळ उगीर असते. पण वाटीभर हवी पण सपाट. बाकीचं शीक भरून घेतली होती पण ही सपाट घ्यायची. पांढरी उडदाची डाळ तीही अशा प्रकारे गुलाबी गुलाबी भाजून घ्या. जास्त जाळू नका, जळाली तर चकली करपट लागेल. आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घ्या, तीही व्यवस्थित भाजून घ्या. तर मुगाची डाळ जास्त का नसती घ्यायची, त्याने चकली नरम पडते. अशा पद्धतीने तुम्हीही बनवा. तीही अशी थोडासा कलर पालटोस्तर भाजून घ्या. आता यातच काय केलेलं आहे, मी हे धणे घेतले 3 चमचे, ते व्यवस्थित भाजून घ्या. आणि 2 ते 2.5 चमचे जिरे घेतलेले आहेत, तेही व्यवस्थित भाजून घ्या. म्हणजे अगदीच मोठा गॅस ठेवू नका, गॅस बंद करूनच. अजूनही आपल्याला 2 साहित्य भाजायचे आहे, ते मी काढून घेते. आणि त्यामध्येच आता 1 वाटी पोहे घेतलेले आहे, ते पोहे व्यवस्थित भाजून घ्या. असे थोडेसे कुरकुरीत होतं, थोडासा त्याचा कलर पालटू द्या. पोह्यानीच खरं त्याच्यात खमंगपणा येतो, कुरकुरीतपणा येतो. आणि एक म्हणजे अगोदर जी लाल वाटी दाखवली ना 2 ते 2.5 चमचे तितके साबुदाणे घ्या, तेही थोडेसे भाजून घ्या. साबुदाण्याने त्याला एकजीवपणा येतो, आपली चकली तुटत नाही. तर हे बघा अशा पद्धतीने भाजणी थंड होऊ द्या, मिक्स करा आणि घरघंटीत किंवा बाहेरून दळून आणा. मी घरघंटीतच दळली. तुम्हाला सांगू का मैत्रिणींनो, माझी चकली जमण्याचं कारण खरं तर घरघंटीच आहे. मी घरीच दळते, त्यामुळे खरंच काही गोष्टी एकदम व्यवस्थित होतात. तर हे बघा बारीक दळून आणा. मी 2 नंबरच्या चाळणीने व्यवस्थित चाळणी लावली, तिने व्यवस्थित दळून घेतलेलं आहे. तर येथे आपल्याला 2 वाट्या पीठ घ्यायचं आहे. मी व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे. थोडंफार काही असलं तर त्यात 1 चमचा मोठा ओवा टाकलेला आहे, पोह्यांचा चमचा, 1.5 चमचा तीळ टाकलेला आहे, थोडंसं चवेपुरतं मीठ टाका आणि 1 चमचा लाल तिखट टाका. अगदीच खूपही लाल तिखट टाकू नका, तिखट होईल आणि चकली पण काळपट दिसेल. हळद टाकू नका, हळदीने चकली नरम पडते. येथे मी 2 ते 2.5 चमचे व्यवस्थित कडक तेल असे गरम करून घेतलेले आहे. आणि आपले जे गोडे तेल असते ज्याच्यात आपल्याला तळायचं आहे तेच तेल, आणि त्यात ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. अगदी पिठाचा असा गोळा तयार होतो बघा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला पाणी कोणतं घ्यायचं आहे, तर ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं होतं ना ती वाटीभर पाणी कडक
दुसऱ्या पातेल्यात गरम करा आणि ती वाटीभर घ्या. तर हे बघा, इथे पाणी कमी जास्त लागू शकतं, कारण तांदूळ जुने असतात, पोहे खूप कोरडे असतात, कमी जास्त प्रमाण होऊ शकतं. तर मी तीच वाटी पूर्ण गरम करून घेतलेलं आहे आणि बाजूलाही थोडंसं ठेवलं आहे. जसं लागेल तसं घेईल. आपल्याला अगदीच नरम मळायचं नाही आणि कडकसुद्धा मळायचं नाही. आपल्याला चकल्या पाडता आल्या पाहिजे. तर हे बघा, एक वाटी पाणी अजूनही थोडंसं वरती लागलं. गरम आहे त्यामुळे चमच्याने थोडं कालवून वगैरे व्यवस्थित हाताने असं नरम छान मळून घेतलं. हे बघा, असं माझं बोट गेलं आहे त्यात. अगदी हातातही तुम्हाला घेऊन दाखवते की कसं आपल्याला पीठ झालं पाहिजे, म्हणजे लक्षात येतं की नाही. तर चला, आता सोऱ्याची चकली लावा, तिला तेल बिल लावून घ्या आणि त्यामध्ये पिठाचा गोळा भरा. नक्की ह्याच पद्धतीने तुम्ही चकल्या बनवा. अजिबात तेल पीत नाही, विरघळत नाही तेलामध्ये आणि ते अजिबात म्हणजे नरमसुद्धा होत नाही शेवटपर्यंत, अगदीच कुरकुरीत राहतात. तर ताटामध्ये मी सर्वात पहिली चकली ही आहे ह्या वर्षीची. ताटात मी असं करून बघितलं आणि गोलही अगोदर जशी आपण चकली पाडतो तशीही बनवून बघितली. तर खूप छान जमली, अजिबात तुटली नाही. यावरूनच तुम्ही समजून घ्यायचं की चकली जर बनवताना तुटत नाही, ह्या अर्थाने ती विरघळणार नाही आणि तेल पण पिणार नाही आणि व्यवस्थित कुरकुरीत राहील. पण आकार असा आहे की जसं काही आपण विकत आणलेल्या चकल्या आहे की नाही. हे बघा किती छान. तर चला, तेल तापलं आहे. तर ते चकली टाकताना गॅस मोठा असावा आणि चकल्या टाकल्या की लगेच गॅस कमी करा, म्हणजे ती चकली व्यवस्थित तळली जाते. ही पण प्रोसेस फार महत्त्वाची आहे बरं का. अशा पद्धतीने चकल्या थोड्याशा बुडबुड्या कमी झाल्या का उलट करायच्या आणि नंतरून अगदीच बुडबुड्या कमी होतात तेव्हा काढून घ्यायच्या. बरोबर लक्षात येतं की चकली तळायची झालेली आहे. जास्तच लालसर भाजली असती तर चकली काळपट दिसली असती. बघा, माझ्या चकल्यांचा कलर किती छान आलेला आहे. आता तर मी जास्तच पीठ गाळून घेतलं आहे. पीठ गाळणं म्हणजे हा शब्द मला माहीत नव्हतं, पण काल माझ्या एका मैत्रिणींनी, मी इंस्टाग्राम फेसबुकवर 1 मिनिटाचा व्हिडिओ टाकला होता ना, तेव्हा मला कमेंट केली का तुम्ही पीठ गाळलं हातानेच का? तर म्हटले नाही, सोऱ्याने गाळलं, मग हाताने आकार दिला. तर अशा पद्धतीने बघा बरं, एकीकडे चकल्या बनवायच्या आणि एकीकडे तळायच्या, पण किती पटकन होणारी प्रोसेस आहे ना. तुम्हाला जसं जमेल तसं, पण मला असं वाटतं नवीन काहीतरी शिकावं, घरातल्यांनाही दाखवावं. बघा, मला हे येतं. आणि तुम्हाला सांगू का, ह्या चकल्या इतक्या छान झाल्या आहे, अगदी माझ्या भरवशावर तुम्ही ह्याच प्रोसेसनी चकल्या बनवा. खरंच कुरकुरीत, खमंग, अप्रतिम चवेच्या अशा ह्या चकल्या होणार आहे. आता तर माझा कॉन्फिडन्स इतका वाढला आहे का मी मोठी परात घेतली आणि पडू दे ना, किती एकावर एक पीठ पडू दे, मला चकली जमतेच. म्हणून मी अशा पद्धतीने परत पीठ गाळून घेतलं आणि चकल्या बनवून घेतल्या. तेव्हा मैत्रिणींनो, तुम्ही जर नवीन असेल माझा चॅनल बघणाऱ्या तर आठवणीने सबस्क्राईब करा, आठवणीने बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे असं की मी रोज 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये, शॉर्टमध्ये यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकवर नवनवीन रेसिप्या दाखवत असते. अगदी घरातील साहित्यात होणाऱ्या, पटकन होणाऱ्या, सर्वांना आवडतील अशा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अप्रतिम चवेच्या. तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम, फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. तर हे बघा, अशा पद्धतीने आता सर्व चकल्या मी बनवून घेतलेल्या आहे. मी काल परवाच हे व्हिडिओ 1 मिनिटाच्या व्हिडिओ शॉर्टमध्ये टाकले, त्यालाही खूप लोकप्रियता मिळाली. आणखीन असं सांगायचं की अनारसीचा व्हिडिओ मागच्या वर्षी दाखवल्या होत्या, 3 मिलियनच्या पुढे त्याला लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. तेव्हा तुम्हीही बघा, बनवा, खा आणि छान छान कमेंट करा. हे बघा, कितीही बनवल्या तरी माझी हौसच पूर्ण होत नाही. तर बऱ्याच बनवायच्या झाल्या, तेही तळून घेऊ. तर हे बघा, परत मी गॅस फुल केला. आता टाकूस तर फुल करायचा आणि पूर्ण टाकायच्या झाल्या की गॅस कमी करा. बुडबुडे कमी होत आले की चकल्या उलट करा. आणि जेव्हा उलटल्यावर सारख्या उलट करायच्या नाही. उलटल्यावर परत त्याच्या बुडबुड्या पूर्ण बंद होतात, तेव्हा त्या चकल्या काढून घ्या. आणि कलर आत्ताच छान आलेला आणि त्या गरम असताना नंतरून त्यात परत थोडा कलर बदलता बरं का चकल्या. आणि थोड्याशा थंड होऊ द्या आणि डब्यात, हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवा. म्हणजे खाऊनही घ्या, फक्त पॅक करून ठेवूच नका. आता ही माझी दिवाळीच्या अगोदरची तयारी आहे. अजून मला दिवाळीला बऱ्याच रेसिपी बनवायच्या आहेत. चकल्या पण जास्त बनवायला लागतील, पण ह्या तुम्हाला दाखवण्यासाठी मी शिकले, मग तुम्हाला का नको म्हणून मग म्हटले चला. हे बघा कशा छान छान, एकीकडे हेही बनवते बी आणि एकीकडे तळते पण तुम्हाला दाखवण्यासाठी.
असं तुम्ही म्हणत असाल की खूप बोलते ही बाई, पण मग तुम्हाला पण कळलं पाहिजे ना, अर्धं बोलायचं अर्धं ठेवायचं कसं काय. तर तुम्हाला माझं बोलणं आवडतं का तेही मला प्रतिक्रिया कळवा. आणि हे बघा, आता अक्षरशः म्हणजे तेल तर पिलेलं नाहीच आहे, पण मी तेल पूर्ण निथरून घेतलेलं आहे आणि टिश्यू पेपरवर काढलेले आहे. आता हे हाताने बनवून बघितल्या, म्हणजे हातावर बनवून बघितल्या, कारण क्षणाक्षणाला कॉन्फिडन्स वाढत चालला की मी हातातही बनवू शकते. पण इतकं काही तुम्हाला बनवायची गरज नाही. मी ते बनवून बघितलं का, तर तुम्हाला हे दाखवायचा उद्देश माझा असा की बघा, इतकी वर मी ते चकलीचा धागा वरती करते तरीही ती तुटत नाही. म्हणजे ती चकलीची प्रोसेस किंवा त्यातले जे साहित्य आहे ते किती योग्य मी टाकलेले आहे हे मला तुम्हाला दाखवण्याचा उद्देशाने मी ते दाखवत आहे. चला, आता झालं आहे शेवटचं तळण. खूप चकल्या झाल्या, पण मुलांनी येता जाता यातल्या 7 ते 8 खाल्ल्या, त्यामुळे त्या कमी झाल्या दाखवताना. आता परत एकदा एक तोडून दाखवते. तेव्हा चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. ह्याआधी छान रेसिप्या दाखवल्या आहेत तेही बघा. इथून पुढे मी दिवाळीच्या खूप छान अशा रेसिप्या दाखवणार आहे, त्याही बघा. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला आवडतील अशा. खमंग सुवास दरवळत आहे. संध्याकाळचे 4-4:30 वाजलेले आहे. येणाऱ्या जाणारे खिडकीकडे बघत आहे की इकडनं वास कसा येतो. आम्ही मळ्यात राहतो, पण रस्त्याने लोक येतातच ना. तेव्हा बाय.